मी पवन खिलारी. मला नीट 2025मध्ये 514 मार्क आलेत. मला केमिस्ट्रीमध्ये 99.5% आलेत. मी S2 केमिस्ट्रीचा रेग्युलर 2 वर्ष फ्रेशर स्टुडंट आहे आणि पहिल्याच राऊंडमध्ये GMC जळगाव येथे सिलेक्शन झालं आहे. मी शिंगणापूरच्या शेजारी सोनई माझं गाव आहे, तिथं राहत होतो. माझे पप्पा पण टीचर आहे आणि ते सरांचे खूप चांगले मित्र आहे. त्याच्यामुळं पप्पांनी मला सरांकडे पाठवलं क्लासला. मी 11thला आलो तेव्हा इतकं काही खास जमत नव्हतं, पण सरांनी खूप चांगलं सांगितलं कसा अभ्यास केला पाहिजे, कसं काय केलं पाहिजे. माझा भाऊ पण आहे, तो BMS करतो सध्याला, म्हणजे त्याला MBBS भेटलं नाही एकदा रिपीट करून सुद्धा. मग पप्पा म्हणे कशाला लातूरला जायचं, लातूरला होता तो. माझ्या मित्राचं इतकं चांगलं शिकवता येतं. मग मी म्हणलं पप्पांना, मी ठीक आहे चालतं इथे येईल म्हणलं. मग मी इथं आलो. केमिस्ट्रीमध्ये तुमचं काय हार्ड जातं, फिजिकल, ऑर्गॅनिक? फिजिकल. आता फिजिकलचा प्रॉब्लेम नसतो, पण काय असतं तुम्ही 10वीपर्यंत मॅथ जे ते मॅथ नीट नाही करत, तुम्हाला मॅथचं कॅल्क्युलेशन जमत नाही जास्त, त्याच्यामुळे तुम्हाला फिजिकल जास्त अवघड वाटतं. फिजिकलचं काय एकदा एक कॉन्सेप्ट समजून घ्यायचा, त्याचे फॉर्म्युले पाठ करायचे, क्वेश्चन बघायचं, क्वेश्चन नीट समजून घ्यायचा. क्वेश्चन नीट समजला आणि फॉर्म्युला आणि कॉन्सेप्ट नाही असले तर फिजिकलचे क्वेश्चन बी एकदम सोपे जातात. मला नीटमध्ये जवळपास आउट ऑफ पडलेत आणि जे चुकले ते ऑर्गॅनिकमध्येच चुकलेत. जे चुकले ते पण एकदम सिम्पल चुकलेत. तुम्हाला माहिती आहे यावर्षी पेपर खूप अवघड आला होता म्हणून. मी आधी फिजिक्स सॉल्व केलं, फिजिक्सकडे बघितलं तर खूपच अवघड दिसलं. पहिले 5 क्वेश्चन ट्राय केले, एक पण नाही जमला. आता वाटलं काही होतच नाही, केमिस्ट्री ठीक आहे, मीडियम आहे, बायो सोपं असेल म्हणलं. बायोकडे गेलो, बायो बघितलं, बायो पण खूपच टफ होतं. मग केमिस्ट्रीकडे परत आलो, बघितलं जे राहिले ते परत ट्राय केले, पण टाईम खूप कमी राहिला होता, फिजिक्स पण बाकी होतं. मग केमिस्ट्रीचे जे राहिले होते त्यांच्यामध्ये इतक्या सिली मिस्टेक झाल्या की मलाच नाही कळलं इतके सोपे क्वेश्चन असून सुद्धा कसं काय चुकले ते माझे. म्हणजे ते आजपर्यंत कधी चुकले नव्हते असे क्वेश्चन माझे चुकून गेले. इतके सोपे कॉन्सेप्टवरले होते, डायरेक्ट क्वेश्चन होते ते चुकले. आणि जे हार्ड क्वेश्चन होते म्हणजे जे नॉर्मली मुलांना जमत नाही ते सगळे मला जमले. आजपर्यंत कधी इतका हार्ड पेपरची सवय नव्हती, इतका हार्ड कधी पेपर आला नव्हता. सगळे आजपर्यंत जितके PYQ बघितले त्यामध्ये असा पेपर असे क्वेश्चन नव्हतेच. मग ठीक आहे 3 तास झाले, बाहेर आलो, मग कळलं सगळ्यांनाच हार्ड पेपर गेला. नाही तर लास्टपर्यंत मला खूप टेन्शन आलं होतं. म्हणलं यावेळेस काय BMS पण भेटत नाही, आता परत रिपीट करावंच लागते. बाहेर येतच तो विचार आला होता. मग पप्पा नको टेन्शन घेऊ, काय नाही, जे आहे ते सगळ्यांना अवघड गेला असं ना, असं तसं. सरांचा लगेच फोन आला, सर म्हणे कसा गेला पेपर. सरांना म्हणतो खूप टफ होता सर. मग सर काय नाही म्हणले, सगळ्यांनाच गेला असं म्हणे, ते पेपर टफ असेल तू पेपर सेंड कर. सरांनी लगेच पेपर घेतला, अर्धा तासात मला माझे मार्क सांगून टाकले केमिस्ट्रीचे, तुला किती मार्क आले म्हणून. आता तुम्हाला फिजिकल आवड जाते, तुम्ही फिजिकलसाठी ना सिम्पल काही नाही, एक फॉर्म्युला बुक बनवा, त्याच्यामध्ये सगळे फॉर्म्युले लिहून काढा, जितके फॉर्म्युले आहेत तितके, जे तुम्हाला इम्पॉर्टंट वाटणार कॉन्सेप्ट आहे म्हणजे मेन पॉईंट आहे ते लिहा. प्लेन नोटबुक बनवायची म्हणजे ज्याच्यावर लाईनिंग नसतात, म्हणजे तुम्ही तुमच्या मर्जीनुसार लिहू शकता काय लिहायचं ते. आणि क्वेश्चन खूप सारे प्रॅक्टिस करा, जे सर देतात मॉड्यूलमध्ये ते सफिशियंट आहे. म्हणजे फिजिकलचे क्वेश्चन एकदम मस्त आहे सरांचे, काही अडचण नाही. जितके आहेत ते जवळपास एका चॅप्टरचे 300-350 क्वेश्चन असतील. 300-350 क्वेश्चन फर्स्ट टाइम ट्राय करायला 1 आठवडा तर जातोच कसा पण. तेवढे केले ना सफिशियंट आहे, काही अडचण नाही. आता मागच्या वर्षी पेपर हार्ड आला 2025ला, 26ला असं येईन अशी काही गॅरंटी नाही ना. सोपं बी येऊ शकतो, मे बी मीडियम बी येऊ शकतो, याच्यापेक्षा हार्ड पण येऊ शकतो. पण जे होईल ते सगळ्यांसोबतच होईल, तुमच्यासोबतच होईल असं काही नाही. पुढचा पॉईंट सांगायचं तर टाईम मॅनेजमेंट करा. म्हणजे खूप सारे मुलं खूप सारा टाईमपास करतात दिवसभर, लेक्चर संपले का मेसला जाऊन 2-2.5 तास मेसमध्येच जातात त्यांचे. मग 2-2.5 तास जर मेसमध्येच गेले तर तुमचा टाईम कसा पुरणार. दुपारचे 2.5 तास, संध्याकाळचे 2.5 तास, 5 तास इथंच जातो तुमचे. आता तुम्ही 2 वर्ष जर टाईम दिला ना पुढे मोकळंच आहे. 5.5 वर्षाचं MBBS आहे, 5.5 वर्ष तुम्ही म्हणजे पासिंग पुरतं जरी स्टडी केला तरी ठीक आहे. हां, तुमचे डिस्ट्रॅक्शन्स आता सध्याला मोबाईल वगैरे सगळ्यांकडेच आहे जवळपास. मोबाईल वगैरे काय वापरू नका. 2 वर्ष अभ्यास करा, 2 वर्षानंतर मोबाईल ते सगळं तेच आहे आपलं. मग त्याच्यानंतर काही नसतं, तुम्ही काही करा, तुम्हाला कोणी विचारत नाही. बाकीचे जे डिस्ट्रॅक्शन तुमचे असतील तर 2 वर्ष अवॉइड करा. 2 वर्ष तुम्ही काही सोडून द्या, 2 वर्ष अभ्यास करा फक्त. दादा, कधी कधी काय होतं, आपण जेव्हा केमिस्ट्रीचा अभ्यास करतो आपण बुकमधून करतो, जेव्हा ते आपण नोट्स वाचतो
आणि सरांचे जे मॉडेल्स वगैरे बघतो त्याच्यामध्ये आपल्याला जमतं, बट जेव्हा पेपरमध्ये ते सॉल्व्ह करतो ते लॉजिकच लागत. पेपरमध्ये लॉजिक न लागण्याचं हेच कारण असतं की पेपरमध्ये तुम्ही जास्त टेन्शन घेत असाल. कारण जवळपास सर जे क्लासमध्ये घेतात आणि सरांच्या जे मॉड्यूलमध्ये क्वेश्चन असतात त्याच टाईपचे क्वेश्चन पेपरमध्ये पण असतात, फक्त थोडे लेवल चेंज होते ना. आता जास्त तुमचं पेपरमध्ये जाऊन जर तुम्ही रिलॅक्समध्ये पेपर द्या, म्हणजे इतकं काय टेन्शन नाही घ्यायचं, कमी मार्क येतील मग कसं होईल, घरचे बोलते ना, असं काय टेन्शन नाही घ्यायचं. जितके येतील तितके येतील. लास्टला एवढंच सांगेन, सर जे तुम्हाला मटेरियल प्रोव्हाइड करताय, म्हणजे आता सगळेच तुमचे बायो, फिजिक्स, केमिस्ट्री सगळे टीचर खूप चांगले आहे. केमिस्ट्रीची NCERT महत्त्वाची, इम्पॉर्टंट आहे. ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक तर लाईन टू लाईन वाचा, म्हणजे पूर्ण असं एक पण पॉईंट सोडू नका का जिथून क्वेश्चन यायला चान्स असेल म्हणून. बायोलॉजीचं पण सेम, असं एक पण पॉईंट आता तुम्हीच बघितलं असेल का जिथून आजपर्यंत कधी क्वेश्चन आले नाही बायोमध्ये, इंट्रोडक्शनमधून तिथून क्वेश्चन आले. आता कुठून क्वेश्चन हे तर सांगता येत नाही, पण आपलं परफेक्ट करणं काम आहे. जितकं परफेक्ट करता येईल तितकं करा. सर 8-8, 10-10 वाजेपर्यंत रात्री डाऊट घ्यायचे. मला जर आठवतंय इथं मुलांची लाईन लागायची, सर 11 वाजेपर्यंत कधी पण बसून राहायचे, कधी इथं डाऊट घ्यायला. तुम्ही डाऊट विचारा बिंदास, काही अडचण नाही आहे. सर सांगतात, एकदम परफेक्ट सांगतात सरांचं. म्हणजे फिजिकल तर मस्त एकदम, आणि ऑर्गॅनिक तर सरांचा विषयच नाही. ऑर्गॅनिकचा तरी नाही. ऑर्गॅनिक दुसरं कोणी इतकं असं शिकवू पण शकत नाही. ऑनलाईन गेले तरी नाही कळणार इतकं सर ऑर्गॅनिक तसं शिकवतात.